तर मित्रांनो आपण शूटिंग करत होतो आणि ते आज आपला व्हिडिओ जे आहे मित्रांनो आपण आज सोनं द्यायचं मित्रांनो आपल्याला देवाच्या दर्शनासाठी पाय पडून आपण पण आईवडिलाला पाय पडणार मित्रांनो आणि पूर्णपणे आपला व्हिडिओ शूट करणार मित्रांनो. सोनं दसरा आहे मित्रांनो. दसऱ्याच्या सगळ्याला हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आपल्या चॅनलमार्फत सगळ्यांनाच. तर आपण आज सोनं देतो मित्रांनो. सोनं घेऊन देवासाठी आलो मित्रांनो. पडील येत होत आहे हे पडी वगैरे मित्रांनो. देवीची पडी हे अशा प्रकारे हे आपण सोनं ठेवतात मित्रांनो. सोनं ठेवतात ते मित्रांनो. देवीची पडी आहे मित्रांनो ही आपण देवाला हे पावता मित्रांनो. देवाला पाय पडतो असं प्रकारे मित्रांनो. तिला माळ घातली गाडीची पूजा करायला. तिला माळ बी घातली. तर मित्रांनो पुन्हा आपल्याकडे पाहूया. तर मित्रांनो आपण पूर्णपणे पाहूया. तर मित्रांनो आता आपण सोनं आता दिवे वगैरे पाय पडून पडलं मित्रांनो पूर्ण. तर आता आई वडिलांना सोनं वगैरे द्यायला जाणार होता. तिथला व्हिडिओ आपण पाहूया मित्रांनो सोनं देताना. हे पहा देवाचं पूर्ण अशा प्रकारे दसऱ्याचं दिवा वगैरे लावलेलं आहे मित्रांनो असं. अनेक दिवा लावू का? तर हे अशा प्रकारे दसऱ्याचं आम्ही सोनं वगैरे ठेवतो. आम्ही पहिल्यांदा दसरा वगैरे सोनं वगैरे ठेवलं मित्रांनो इथं. तर सगळं देवा वगैरे आपण दर्शन घेतो मित्रांनो. सगळं देवाचेच दसऱ्याचं मित्रांनो अशा प्रकारे तर मित्रांनो आता सोनं द्यायला जाऊ आपण मध्ये वडला ना मित्रांनो. मध्ये सोनं आणून ठेवलं मित्रांनो. तर आईला आजीला सगळं सोनं देतो मित्रांनो. चला सोनं देतो मध्ये आता आई वडिला सोनं द्या. तर आई वडिला आता सोनं द्यायचं जायचं मित्रांनो. आता मध्ये थोडक्यात आपण जाणवत आता मित्रांनो. आता आपण सोनं द्यायला मध्ये जात आहोत. तर पाहूया मित्रांनो सोनं देताना मी आता. तर दर्शनासाठी म्हणजे आता आई वडिला सोनं देताना पण निघत पहा आता सोनं दोघांना मित्रांनो. नागपूरच्या दीक्षाभूमी इथं 69व्या आई वडिला सोनं देऊन पाया पडणार मित्रांनो मी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केंद्रीय अध्यक्ष भगवंत अर्जुन नागार्जुन शिरोई स्वतःही यांच्या अध्यक्षतेखाली झाला. या कार्यक्रमाला विशेष पाहुणे आईच्या आई वडिला दोघांच्या पाया पडतो मित्रांनो. पहा डॉक्टर राजशेखर बंधू उपस्थित आहेत. धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणजे समानता घडून आणणारी धम्मक्रांती होती असं ते म्हणाले. सोनं दिलं मित्रांनो बघा. झालं सोनं तर हो का सोनं दिलं. अशा प्रकारे दसरा साजरा झाला आमच्या मित्रांनो. हे दसरा आई वडिलांना सोनं देऊन घरामध्येच पाठीवर पाय पकडून आजीला सोनं देणार होतं मित्रांनो. हे आई वडील दोघांना सोनं दिलं मित्रांनो. बालाजीचं बी इथं मूर्ती आहे मित्रांनो. वर देवीची मूर्ती आहे इकडे. तर अशा प्रकारे सोनं प्रकारे दिलं जातं मित्रांनो. आणि अशा प्रकारे दसरा हा सण साजरा केला जातो. तर आईवडिलाच्या पाया पडून आपण दर्शन देवाचे गेल्याच्या वरचं केलं मित्रांनो. दसरा इथं आमचा अशा प्रकारे साजरा झाला मित्रांनो. तर अशा प्रकारे आम्ही आमचा दसरा साजरा केला मित्रांनो. सोनं घ्या आमचं सोनं. पाय पडले मित्रांनो सोनं देऊन मित्रांनो. अशा प्रकारे हे दसरा झाला आमचा. चला झालं मग सोनं दिलं. सोनं दिलं सोनं घ्या जरा सोनं दिलं. चला आजीला हे बालाजीची मूर्ती काढू बाहेर. बालाजीची मूर्ती घे थोडी बघा हातात घे. घेऊ का मित्रांनो. बालाजीला ठेवता सोनं आम्ही. बालाजीला सोनं ठेवलं मित्रांनो. व्यंकटरमणा गोविंदा 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 वेंकटरमण गोविंदा गोविंदा
हे आमच्या मोठ्या भावानं आणले मित्रांनो ही मूर्ती बालाजीतून आणलेली आहे मित्रांनो. व्यंकटरमणा गोविंदा ठेवले मित्रांनो तिरुपतीच्या चरणात बालाजी मित्रांनो. गोविंदा हा हे बघा मित्रांनो गोविंदा गोविंदा गोविंदा. व्यंकटरमणा गोविंदा. तर अशा प्रकारे आमचा संघ झाला मित्रांनो. हे ठेवा मूर्ती मित्रांनो. तर अशा प्रकारे गोविंदा. बालाजीला ठेवलेलं आहे मित्रांनो. चला मित्रांनो चला आजीला द्यावं जाऊ सोनं. तर आजीला द्यावं जाऊ मित्रांनो सोनं आता. आजी पलगार बस. हा बसा पलंगावर बसा पाया पडून. हा मी फोटो काढ. तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही आजी सोनं देणार आहोत मित्रांनो. आता बघा दाबून बटन असं पकड. फक्त धरते. आता फोटो काढतो. हा शूटिंग. सोनं घ्या. हा खाली झाले. झालं आजीबाई सोनं. सोनं द्या. झालं सोनं. झालं. हा सोनं द्या. हो का सोनं घ्या. दाखव आजीकडे माझ्याकडे दोन्हीकडे बघा. आहे का तेच. हो दोघं जवळ. हो का आजीबाई सोनं आमचं झालं. हो हे घ्या. अशा प्रकारे मित्रांनो आम्ही आजीला सोनं दिलं मित्रांनो. दसरा अशा प्रकारे साजरा केला मित्रांनो. आजीला बोलू दोन गोष्टी पूर्णपणे मित्रांनो. मग आजीबाई सोनं घेतलं का आमचं. बोल घेतलं. हा मग दरवर्षी दसरा सण कशा प्रकारे साजरा करता आजी तुम्ही जुने आहात तुम्ही. कशा प्रकारे दसरा हा सण तुम्ही साजरा करता आजी सोनं घ्या. तर मग दसरा तुम्ही आता प्रत्येक वर्षी कशा प्रकारे साजरा करता आजीबाई तुम्ही. बोला आमच्या चॅनलवर बोला. दसरा सण प्रत्येक वर्षी कसा साजरा करता तुम्ही. दसरा हा सण जे आहे ना तुम्ही कशा प्रकारे साजरा करता तुम्ही. सोनं देऊन साजरा करता ना तुम्ही प्रत्येक वेळेस. साजरा करता. सोनं देणं घेणं सोनं घ्या. हा हा सण वगैरे करता. हा 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 दरवर्षी सोनं घ्या. मग दसऱ्याला काही ना काही नवीन घेण्याचं काही ना काही दरवर्षी असं काही दसरा ठेवता तुम्ही नियम तुमचा. हा दरवर्षी गंटन बिंटन असं नवीन सोनं बिन दरवर्षी काही ना काही. हा चला आधी मग ह्यानंतर दसरा नंबर झाला दसरा. हा सोनं घ्या. सोनं ह्या का आजी सोनं दिलं हो का बघा. दाखवा सोनं आजी तुमच्या हातात. सोनं दाखवा. सोनं दाखवा सोनं तुमच्या हातातलं. हो का आजी हातात सोनं मिळतात. हे सोनं आमच्या आजी हातात. हे सोनं ह्या दसऱ्यापैकी अशा प्रकारे दिलं जातं मित्रांनो. आणि हा छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी मुद्दाम बनवला आहे. हे आमच्याला सोनं दिले मित्रांनो. सोनं दिलं आमच्या हातात. हे अशा प्रकारे आम्ही सण साजरा केला आमच्या आईवडिलापाशी. आईवडील आमचे हे त्यांच्यासाठी देव आहेत मित्रांनो. हे आमच्या दसरा हा देवाच्या निमित्तानं आईवडिला सोनं देऊन आमचं असं देवाच्या तर इथं पाया पडून आम्ही स्टार्टिंगच केली आहे मित्रांनो. तर पुन्हा आईवडिलाच्या चरणी स्पर्श करून सोनं हा देणगी केली मित्र. अशा प्रकारे आमचा दसरा हा सण साजरा झाला मित्रांनो. तर आमचा छोटा हा दसरा सण साजरा केला. तुम्हाला कसा वाटला का ना